यू डोंट वरी. माझा पुढचा फोन कॉल येईपर्यंत तुला जेवढं सांगितलंय तेवढंच कर. काय कोण आहेस रे तू? माझ्या मुलीच्या आयुष्याचं नरक केलंयस तू. अरे तुला न मारून टाकावं असं वाटतंय मला, पण नाही, माझ्याच मुलीचा नवरा आहेस ना तू. अरे ज्या घराने तुला आश्रय दिला त्याच घराच्या मुळावर उठलास तू. उगाच काहीतरी वाटेल ते बोलू नका. स्वतः तर आयुष्यभर काही केलेलं नाहीये, पण जो माणूस तुमच्या मुलाच्या पाठीशी समर्थपणे उभा आहे, तुम्ही त्याला सुद्धा एवढं सगळं ऐकवणार आहात? डोकं फिरलंय का तुझं? अस्तरीतला साप आहे हा. त्या यशवंतच्या सभेत त्याचा खून करणार आहे, त्याला गोळी घालणार आहे हा. माहितीये हो मला. मला हे माहितीये, कारण ती तो गोळी माझ्या सांगण्यावरूनच झाडणार आहे. खरं तर आबासाहेबांचा वारस हक्क तुम्हाला मिळाला हवा होता, पण तो मिळाला कोणाला? काकासाहेबांना. आणि मी माझा जन्म आयुष्यभर काकासाहेबांची गुलामी करण्यासाठी झालाच नाहीये. आपण म्हणून सख्या काकाला मारणार आहेस का तू, ज्याने तुझ्यावर मुलासारखं प्रेम केलंय? तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही त्यांना मारूनच टाकणार आहोत? मग राजकारण पतिदेव, राजकारण काय ना. आता या सभेत काकासाहेब सदाशिवचं नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित करतीलच ना, पण त्या घोषणेबरोबरच त्याला त्या जनसमुदायाचं समर्थन नको का? अहो, त्याला त्याची तितकीच गरज आहे जितकी चातकाला पावसाची. आता काय झालंय ना, काकासाहेबांच्या भोवती एक सहानुभूतीची मोठी लाट आहे. मग त्या लाटेचा फायदा माझ्या मुलाला व्हायला नको? करेक्ट आहे. आणि हीच सहानुभूतीची लाट आम्ही फक्त सदाशिवच्या दिशेने वळवतोय. दॅट्स इट. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.